चला येऊ का? नमस्कार समद्यांना. आता कुठं नाही आता आता रानात नाही यायचं, जायचंय तिकडे. आत्याला घेऊन जाताय ना? नाही तपली ती जाईल. सगळ्यांना येऊ का हे मग? चालवल्यात काय ड्रीप करायची करता वय हो हो. खालच्या उसाला परत हा? त्या कोथमिरी शेजारच्या वय हो कोथमीर टाकलेलेच ना? त्याचे पण आता ही वळायचं नाही कसं फुटायची तोंड सगळी बापू यांची. मला कोणाला नीट माणूस आहे का मला जोडीला? आता अण्णा शाळेत आला असता की आज शनिवार आहे मग गेला असता का? तुम्ही जी आहे ना अण्णा. आता रोज आलं तरी तुम्ही तसंच बोलताय हो का? स्वयंपाक करायचा आज मला भाकरी करायच्या त्या जावा आता हळूहळू काय भगवान आबा आला असतं कि व हा 2 मिनिटाचं काम आहे गाडी बसून जायचंय नुसतं. आमच्या हाताचं ओरखलंय चला भाकरी करायच्या त्या कपडे धुवून झाले वाळू घातले तवा ठेवलाय आता भाकरी करायच्या. चहा केला आत्याने प्यायला चहा दिलाय प्यायला. आज शनिवार असल्यामुळे आज भाकरीच करायच्या. तात्या म्हणले आज भाकरी करा. पीठ आणलं काल दळून तिकडूनच इथं जायचं आणि यायचं लय पंचात. वांग केले मस्त पिक्या जाळ पण लय लागलाय आता शिजले वांग. अयो लक्षातच नाही त्याच्यावर झाकण ठेवायचं विसरूनच गेले मी. छान असं वांग केले भरलून. सकाळी पोरांना पोहे केले तुम्ही तर बघितलं. चला आता भाकरी करूया. बापू गेलं रानात. बापू पण जायच्यात परत फुलं टाकायला. असं इथं जवळच वर्षराध आहे ना वस्तीवलंच. वर्षराधाला जावं लागतंय. नाही गेल्यावर पण माणसं परत हे करतात. आत्यांना बोलावलं होतं चपात्या लाटाय. त्यांना म्हणलं जावं मी करते 2-4 भाकरी मग माझं आवरून जाते. अजून त्यांना आंघोळ पाणी लय उशीर झालाय. आंघोळ पाणी द्यायचं जेवाय द्यायचं मग माझं आवरायचं मग मी जेवायची. तर या एकदा चहा प्यायला 10 वाजल्यात पण असू द्या या. हो मांजरांचं काय चाललंय त्यांना सुद्धा भूक लागली. दूध ठेवलं नाही सकाळी आल्या आल्या. बापूने सकाळी दूध ठेवलं होतं तुम्हाला दोघीला आल्या आल्याच. सकाळी बापू दूध घेऊन आलं फोनच आला तेवढ्यात ती परत झालं व्हिडिओ तिथंच झाला. म्हणलं जाऊ दे आता. रोज हॉटेलवर तर करावंच लागतात भाकरी पण त्या कसं गॅसवर. पण आमच्या घरच्या भाकरी कसं चुलीवर असतात रोजच मळून मस्तपैकी छान अशा. तर गॅसवरच्या आणि चुलीवरच्या भाकऱ्यांना खूप फरक राहतो. कसं आहे आधी सगळं चुलीवरच होतं. अडचणी असल्यामुळं परत गॅसवर का आणावं लागलं. आता परत चुलीवर न्यावं लागल. काय खरं नाही त्या हॉटेलचं तर लय इकडं व्हायच तिकडं व्हायच. चुलीवचा स्वयंपाक कसा एकच नंबर लागतो. टाकली भाकरी चुलीला पोतेरा द्यायला आला या. हॉटेलवरून आता सुट्टी नाही. काल तर चालू केले त्याच्यामुळं आता हॉटेल काय बंद नाही. त्याच्यामुळं आता सारवायचं अवघड आहे. वाटा ही त्या दिवशी तरी सगळं पटापटा सावरून सारावलं. घरं सगळी स्वच्छ धुतली. कसं आहे एकदा आपण जायला लागलं की जायला. रानातलं पण काम सगळं आवरत आणलंय आता. रानात पण काय एवढं राहिलं नाही. फक्त आता कोथिंबीर काढाय काय लय उशीर लागत नाही. थोडासाच ही झालं तरी होऊन जाते. बापूंचं त्यांचं कसं बापूंला 2-250 पेंडी काढायला 2 तास लय झालं. 2-2.5 तास पटापटा कोथिंबीर काढायला उरकते. बापूंनी भाजी यावेळेस थोडीच टाकली होती. बरं झालं ती 2-3 दिवस सुट्टी होती ती सगळं आवरून तरी झालं. अजून कडवाळ पेरायचं होतं. आज पेरायचं होतं पण आता बापू म्हणतात राहू दे पेरू 2-3 दिवसांनी. आता ते खाली रान मोकळं झाले ना आता तळ्यातलं मग तिथं लय भारी कडवाळ येतं मस्तपैकी गाईला. जवळची जवळ आपलं टाकायला हे करायला येतं. कुठे गेलं आलं तरी पाटापाटा. आपला छोटासा व्हिडिओ चाला स्वयंपाक करतोय म्हणून दाखवा. बरेच जण म्हणतात मोकळीच का असती स्वयंपाक करीत नाही घरचा असं तसं. त्यांना पण म्हणलं चला जी काय काम करत असते ते तुम्हाला दाखवलं पण पाहिजे.
तुम्हाला नाहीतर तुम्ही आणि कमेंट करायचा. आत्या गेल्या म्हणलं इकडे येते ना, आत्या तिकडून तशाच गेल्या, उशीर झालता त्यांना. त्यांना बोलावलेलं चपात्या लाटायला सकाळी 9 वाजताच. त्याच्यामुळं त्यांचं चाललं होतं मी जाते म्हणलं तुमचं देवाचं आवरून जावा. सकाळी पोरांना पोहे दिले त्यांनी करून. वांग चिरलं होतं, वांग्याची भाजी झाली सगळी. आता कपडे आवरली, अजून भांडी घासायची, मग गाईचं आवरून मग आमचं आवरून जायचं. आता असू द्या, गेल्यावरती हॉटेलवर बघा. बाय सगळ्यांना.